नमस्कार मित्रांनो, मी राहुल जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल एकदम दिवसभर सारखं पाळे पाऊस चालत, त्याच्यामुळे काही व्हिडिओज बनवले आणि म्हणजे घराच्या बाहेरच निघाले. मग त्याच्यामुळे आता मग आज थोडा पाऊस उघडला, मला चला मस्त वरती एक चक्कर मारू. तेव्हा अजून आबूट आहेच आणि बारीक बारीक पाऊस चालूच आहे. तेव्हा पाण्यानं दिसत आलं पाऊस तुम्हाला, एवढा त्याच्यावर पाणी बारीक बारीक बुरकं चालूच आहे अजून. पण मग यावं इकडं आपल्याला झेंडू तर मस्त आता फुले पिवळे पिवळे व्हायला लागले, त्याला पण मस्त फुले यायला लागली भरपूर आहे बघा. वातावरण इतकं खतरनाक आहे ना आज, मस्त भारी. आणि काल इतकं वारा आणि पाऊस होतं, त्याने काय झालं माहिती आहे का, म्हणजे वारा बी आणि पाऊस बी, आणि आपले फुलं मोठे झाले, त्या फुलात पाणी साचून ते आपली झाडे खाली पडू राहिली. तुम्हाला दाखवत या बघा, ही झाडं अशी वजन जास्त झालं मग ते खाली मोडून पडू राहिले बघा. अशी काणी ह्या बघ येतं, आणि ते खाली पाल्यामुळे ते सगळं फुलं खराब होतं. फुलं भरपूर मोठे झाली, तोडायची बघा भरपूर मध्ये सारं जिडं पात ह्या बघा. इडं तर पूर्ण तिन्ही झाडं अशी मोडून पडली. फुलं एकदम मोठे मोठे झाली बघा, सगळीकडे मस्त फुलं आली. तोडायचं आहे पण पाऊस उघडला तर, पावसानं उघडून दिली तर मस्त. तू म्हणजे ती वल्ले फुलं तोडायला पण जोर येतं आणि ते सगळे खराब होते मातीने चिखलन. तर पाऊस उघडला तर ते तोडता येईल, नाही तर मग खराब होतील. पण नाही उघडलं तरी मग ते 2-3 दिवसानं तोडावंच लागणार आहे. हे बघा इकडे आपल्या गिलक्याची येईल किती मस्त वर गेले, त्याच्यावर अजिबात आळाही नाही, रोगराई नाही. ते कशामुळं, त्या बघा याला बघा सगळी कीड लटकली. ते लावल्यामुळे आपली याला अजिबात म्हणजे माशी त्रास देत नाही. ती फुलकळी लागते, फुलकळी खात नाही किंवा सगळे अशी लावली प्रत्येकाला इतके लटकले ना, तर विषयच नाही परत त्याचा. इकडं बघा आपल्या भोपळ्याचा वेल किती मोठा झाला. तिकडं आपलं रोप टाकलंय, ते बघू कसं काय. कारण की सारखं पाऊस नाही, पाणी तुम ते रोप खराब होतं, पिवळं पडतं किंवा खाली बसतं. हे बघा रोप एकदम मस्त आलं आपलं आलं, पण काय काय ठिकाणी बसूच राहिलं. हे बघा इडं, हे बघा असं पिवळं पण खाली पडतं, ते जिडं पाणी तुमलं तिडंच. नाही तर रोप एकच नंबर आहे, मस्त भारी. हे बघा सगळं आवट आलं काळा काळा एकदम, अजून पण उघडलंच नाही पूर्णपणे. इकडं लावली नागली, आणि इकडं आपली नदी आहे, नदीला अजून काही पाणी नाही आलं. पाऊस म्हणजे काय लय जोरात पण नाही बघा. इकडे हिर आहे, पण हे पूर्ण गवतानं झाकून गेलं आहे बघा. असं मध्ये जायला चान्सच नाही बघा. पूर्ण पॅक झाली सगळीकडे हिरवळ. आज थोडंसं उघडलं, नाही तर काल तर दिवसभर सारखा पाऊस चालू होता. म्हणजे पावसाळ्यात जोरात नव्हतं, मग असं भरपूर पाऊस आणि पाळे चालूच होते. काल घराच्या बाहेरच निघाले, मग मस्त आरामच केला काल. आणि व्हिडिओ बनायला काही जमलं नाही, कारण की गावाकडे व्हिडिओ बनायचं म्हणजे काहीतरी काम असतं तर. नाही तर मग असं रिकामटं घरातलं आपल्यानं काही ते लोकांनी हे केलं ते फालतू दाखवलं नाही. दाखवायचं चांगलं दाखवायचं लोकांना, नाही तर मग व्हिडिओ बनायचं नाही. मस्त हे बघा कसं मस्त पिवळं पिवळं फुलं. तोडू आज उद्या परत तोडायचीच 1-2 दिवसात, कारण की ते नाही तोडले तर ते खराबच होऊन जाणार आहे. त्याच्यापेक्षा तोडून घेऊ. आणि इडून कसं लोक पैसे घालून लांब लांब फिरायला जातात इकडे तिकडं, पुन्हा जीवाचा धोका असतो. पण आपल्याला अजिबात टेन्शन नाही, घर बसल्या सगळं निसर्ग पाहायला मिळतो. मस्त इकडे रंगीबेरंगी फुलं, झाडे, वातावरण बी एकदम सेम, आभट पाऊस, कोणताही खर्च न करता फुकटात सगळे वस्तू. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू गावाकडेच कसं वातावरण. काल म्हणजे 1-2 दिवस झालं तर व्हिडिओज बनवणार नाही. बघा तिकडं आपलं घर, इकडं मस्त बघा कसं व्ह्यू येतो. चला
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा आपले फुलं किती मस्त फुलं आले, किती भारी दिसतं.